रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे कपारीमधून फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतायत। रत्नागिरी जवळील पानवळ इथं एकाच ठिकाणी 3 धबधबे प्रवाहित होत आहेत आणि निसर्गरम्य दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची इथं गर्दी होते। 100 ते 125 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या पानवळ धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक रविवारी मोठ्या संख्येने इथं दाखल झाले। सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या धबधब्यानं पावसाळी पर्यटनाला पुन्हा एकदा वेग दिलाय। पर्यटकांच्या मौजमजेचं हे प्रमुख आकर्षण ठरतंय। आज आम्ही पानवलच्या धबधब्यावर आलेलो आहे। आम्ही स्थानिक आहोत, रत्नागिरीतून आलो आहोत, रत्नागिरी शहरातून। आम्ही दरवर्षी येतो आणि हा वॉटरफॉल खूप छान आहे बघण्यासारखा। फॅमिलीसाठी पण अतिशय चांगला आहे, सुरक्षित आहे आणि दरवर्षी आम्ही इथे न चुकता जुलै महिन्यात वॉटरफॉलला आनंद घेण्यासाठी आम्ही इथे येतो। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे वाकण परिसरात रस्त्यावर पुराचं पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। नागोठणे, सुकेळी, वाकण आणि परिसरातील अनेक ठिकाणी महामार्ग पाण्याखाली गेल्यानं खासगी वाहनं, मालवाहतूक वाहनं आणि राज्य परिवहन बस सेवा प्रभावित झाले। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, प्रवासी तासनतास महामार्गावर अडकून पडलेत। जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवले। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसंच पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात पावसासोबत दाट धुक्याची चादर पसरले। निसर्गाचं मनमोहक रूप पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेत पाऊस आणि धुक्याचा अनोखा लपंडाव अनुभवायला मिळतोय। पाऊस पडला की धुकं विरळ होतं, तर धुकं दाटलं की पावसाची विश्रांती दिसून येते। राम मंदिर, 3 लकडी, भजनी मठ, रेल्वे स्थानक, आग्रा रोड आणि टपाल कार्यालय परिसर दाट धुक्यात हरवलाय। वातावरणात गारवा वाढल्यानं कामावर जाणारे नागरिक आणि शाळेत जाणारे विद्यार्थी धुक्यातून मार्ग काढत आपापल्या गंतव्यस्थानी पोहोचतायत। पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथं पाणी पुरवठा योजनेच्या चाचणी दरम्यान रस्त्याच्या मधून अचानक पाण्याचा प्रचंड फवारा उसळल्यानं नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय। तपासणीत पाईपलाईन जोडणी करताना कंत्राटदारानं 2 पाईप व्यवस्थित न जोडल्यामुळे ही घटना घडल्याचं समोर आलंय। त्यामुळे विकास कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगर परिषदेनं संबंधित कंत्राटदाराकडून पाईपलाईन दुरुस्ती आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाईल अशी माहिती दिली। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर झालेल्या पावसामुळे उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून पाण्याची आवक सुरू झाली। दौंड बंधाऱ्यातून सध्या 6883 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू झालाय। पुणे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा सध्याचा पाणीसाठा उणे 27.96% इतका आहे। दौंड बंधाऱ्यातून भीमा नदीपात्रात पाण्याची आवक सुरू झाली, त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा 13.37 टीएमसी पर्यंत पोहोचलाय। खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून वारणा नदीपात्रात 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। वाढत्या पाण्यामुळे कोकरूड, रेठरे, मांगले, सावर्डे आणि चिकर्डे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्यानं त्यावरील वाहतूक बंद करण्यात आले। प्रशासनानं नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलंय। दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय। भात पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले। खरीप हंगामाला चांगली सुरुवात होण्याची आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसानंतर गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं तुफान हजेरी लावली। जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। तसंच नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास अशा ठिकाणी ओलांडणी करू नये आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना केलंय। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। सकाळी 11 वाजताच्या सुमारास भरणे नाका पुलाजवळ नदीची पाणी पातळी 7.30 मीटर इतकी नोंदवण्यात आली। नदीची इशारा पातळी 5 मीटर तर धोका पातळी 7 मीटर आहे। दरम्यान खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आलाय। नदीचं पाणी पात्राबाहेर आलंय। पुराच्या पाण्यामुळे शेकडो एकर भात शेती पाण्याखाली गेले। खेड खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचलंय। नदी काठावरील स्मशानभूमी तसंच काही वीट भट्ट्याही पुराच्या पाण्याखाली गेल्यात।
पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन केलंय.